न्यू मेंबर घरातलं. न्यू मेंबर आलेत घरामध्ये. आता काय डोक्याला ताप करतात का काय करतात, मला तर नाही आवडत कुठलाच प्राणी घरामध्ये. पण ह्यांनी गावावरून येताना बघा हे अशा ससे आणलेत, एक नर आणि एक मादी आहे ना, काळी मादी आहे ना. आता त्यांचं चालले नाव ठेवायचं काय म्हणून ते चालले. तर लगेचच काय केले, असे पत्रे होते ना, असे पत्रे आडुशाला लावली, कारण का त्यांनी उडी मारून बाहेर जायला नको म्हणून. नेमकांनी खायला घातले गाजर आणि कोबीची पानं. येऊ दे. पत्र घेतलं. तर आता आम्ही जवळजवळ 2 तास झाला आलो आहे आणि हळूहळू आवरावरी चालली आहे. तर आता आवरावरीमध्ये हे पण आता भरपूर असे गिफ्ट भेटलेले आहेत जे बहिणींनी दिलेत भावाला, ते पण काढणार आणि ते पण जागच्यागी ठेवणार आहे. तर चला ओपन करा, तुम्ही काय काय दिले बघू देईल ते. हे करा ना, काय दिले दाखवा. कढई दिली. कुणी दिली? माईनी दिली ना. हे गौरीचे, ते गौरीचे गिफ्ट आहे, ते तुमचे नाही. तुमचे जे भेटलेत ते तुम्ही दाखवा. ही काय आहे? बेडशीट आहे ना. ही बेडशीट अंबरनाथच्या आत्याने दिली. माईनी का ललीनी? ललिताईनी कढई दिली आणि ही माईनी दिली का डोश्याचा तवा. गरम पाणी सकाळी गरम गरम राहतो, गार पाणी पण राहतो. अशी बाटली आहे का ती? बघूया आपण, ट्राय करूया. त्यावर असलच लिहिलेलं. अजून काय? एवढंच ना? बरोबर. अजून आहे काय? हा काय, म्हणजे ही पण भाऊबीज. भरपूर गिफ्ट झाले, आता ठेवायचं कुठं? ते गौरीचं मोठ्या ताईने तो घातला ना तुम्ही आज येतानाच घातला होता. एवढंच ना. म्हटलं आता हे ठेवायचंच आहे जागच्यागी. म्हटलं आता काढतोय तर पहिले दाखवा आणि मग नंतर घ्यावं घरामध्ये वापरायला. कारण दरवर्षी चांगलं गिफ्ट देतात तुमच्या बहिणी तुम्हाला. 1 2 3 4 5 6 गिफ्ट भेटले. 6 चांगले भेटले. इथं पोरांनी करायला लावले आलू टिक्की. त्यांना भूक लागले तर इथं करायला. मला तर नाही कधी जमलं, मी कधी केलंच नाही आणि कधी खाल्लं पण नाही आहे असं काय. तर हे बनपाव आणलेले. बनपाव नाही, बर्गर पाव. काय? बर्गर ब्रेड आणलेत. आणि हे काय आलू टिक्की आहे ती फ्राय करणार. आणि त्यात काय बटर मेयोनीज चीज मोझरेला चीज काय करतात काय माहिती, त्यांना जमतं करायला. तर इकडं ओंकार बसलाय कांदा कट करायला आणि टोमॅटो कट करायला. रडतोयस का? काय करणार? खायचंय म्हटल्यावर रडायला. कुछ खोना पडता है तो मैं आंसू बहा रहा हूं. आवडतं का हे तुम्हाला असं खायला? म्हणून तो करतो येडी. बघू आज मी पण खाऊन बघते कसं लागते. आता मी कधीच नाही खाल्लं आणि कधी केलं पण नाही असं. बघू गॅस बारीक करू का? थोडं थोडं हळूहळू हळूहळू हळूहळू. तर इथं ना आम्हाला जवळजवळ 2 वाजले यायला. जेवण वगैरे आलं होतं घरून, पण मुलांना असं ना 4 वाजता थोडीफार अशी भूक लागते, काही ना काही खायला आवडतं. तर फराळ म्हटलं तर नको म्हटले, तर म्हणतात की आम्ही ना वेगळं काहीतरी ट्राय करतो. आणि घरामध्ये ते आणलेलंच होतं आलू टिक्की. तर म्हणतात की आम्ही करतो म्हणून आणि बघ कशी लागते आहे. तर म्हटलं चला ठीक आहे तुम्ही करा म्हणून. तर मुलांचं चाललेलं आहे आलू टिक्की आणि बर्गर आणलेलं आहे.
आणि त्याच्यापासून ते काय बनवत आहेत, बर्गर पाव काय बनवत आहेत आणि बघूया कसं लागतंय. मी तर कधी ट्राय केलेलं नाही आहे. तसं पण खातात काय तळून? हा असं काय मस्त लागतो. सर्विस पण नव्हतं का? होय. 5 राहिले. आता सामान भरायला 4 राहिले ते राहू दे तुम्हाला. त्या आजी अजून नव्हते. हां, आजी आजोबा येतील तेव्हा त्यांना करून. तर मुलांनी केलं आणि खाल्लं आणि नंतर आहे ना 7-7:30ला हे आराम करून उठले. तर ह्यांच्यासाठी परत एकदा बनवलं, कारण काय ना ते झोपलेले होते आणि मला काही आवडलं नाही, मी कधी खाल्लंच नाही आणि मला ती टेस्ट पण नाही आवडली. म्हटलं मला नको म्हणून. तर बाबांसाठी खास एक बनवलं आणि बघूया त्यांना कसं वाटतंय. त्यांना विचारतो आम्ही. बाबा केचप पाहिजे? केचप पाहिजे का? ए केचप दे रे. पांढरा का लाल? लाल पांढरा मग तो मेयोनी. मेयोनीज आण रे. आता मुलं जे करतात ना ते ह्यांना पण देतात आणि हे पण आता आवडीने खायला लागलेत. का तर ह्याच्या आधी ह्यांनी पण असं कधी खाल्लेलं नाही की मेयोनीज वगैरे असं. टॉमॅटो केचप पण कधी नाही आणि जाम वगैरे कधीच नसायचं. जसं मुलांना आवडायला लागले तसं आम्ही आणायला लागलो आणि मुलं करतात मग त्यांच्या पद्धतीने आणि मग कधी कधी देतात ह्यांना टेस्ट करायला. ह्यांना आवडलं तर ते खातात, नाही तर बिलकुल खात नाही. मुलांचं मुलंच खातात. ते वेगवेगळं पास्ता वगैरे बनवतात, कधी काय बनवतात. तर आवडलं तर खायचं, नाही तर नाही असं आहे त्यांचं. तर त्यांना हा बर्गर आवडला तर ते आवडीने खात आहेत. आणि इथे बघा तुम्हाला दाखवते आता ही मस्ती चालली आहे, कारण का ओंकार आणि गौरीची सुट्टी संपलेली आहे. आता भाऊबीज झाली की लगेचच उद्यापासून कॉलेज सुरू आहे, तर त्याच्यामुळे ते उद्या जाणार आहेत. आणि इथे मी स्वयंपाक करत होते आणि इथे त्यांची मस्ती सुरू आहे. समर्थ मुद्दाम ओंकारच्या वाटत चाललेला आहे, कारण त्याला एकट्याला करमत नाही. दोघं पण बाहेर असतात आणि हा एकटाच घरी असतो. तर उद्या चाललं आहे ओंकार आणि गौरी. तर आज धिंगाणा चाललेला आहे घरामध्ये आणि आता उद्या घर खाली होणार आहे. आज घरामध्ये मस्ती धिंगाणा चालू आहे, चा गोंधळ चालू आहे. आम्हाला पण आता उद्यापासून बघा करमणार नाही. दोघं पण जातील तर घर पूर्ण खाली होणार, कारण का समर्थ पण कसं क्लास आणि त्याची शाळा असते, त्याच्यामुळे तो पण कसं 6 वाजता येतो. सकाळी जो जातो ना तो संध्याकाळीच येतो, त्याच्यामुळे घर पूर्ण खाली असते. तिन्ही मुलं दोघं पण तर बाहेरच असतात आणि हा पण बाहेर असतो, त्याच्यामुळे अजिबात करमत नाही. मला माझ्या हातचा खाऊन कंटाळा आला, म्हणजे मी भाज्या करते ना, मला माझ्या हातचा खाऊन कंटाळा आला. म्हणून त्यांना म्हटलं आज तुम्ही करा भाजी. तर इथं ना तूप काढायचे, तर ते लोणी बाहेर काढून ठेवले, ते मी नंतर हे करणार आहे. बेसन काढताय ना, पिठलं आणि मी इकडे गरमागरम भाकरी करते तांदळाच्या. झाल्यानंतर मस्त असं गरमागरम भाकरी आणि पिठलं चवीला लागतं. आणि दुसऱ्या कोणाच्या हातची भाजी असेल ना तर आणखीन माणूस आवडीने खातो. स्वतःच्या हातचं खाऊन खाऊन कंटाळा येतं ना, त्याच्यामुळे सगळं टाकायचं, त्यांना जेवण करता येतं नाही का. पाणी घ्या, गरमागरम भाकरी. आता जवळजवळ महिन्यातनं पिठलं करतो. अजून मला टाका. तर हलवायचं. फुल केलाय का तुम्ही करा ना हलवा. ये छोंग है छोंग, ये छोंग है छोंग. हॅव एकीकडे भाकरे, एकीकडे पिठलं, एकीकडे आई, एकीकडे बाबा. ते ह्यानी हलव ना, ते सतत. हा त्याने हलवा बाबा. अंडा करतो म्हणजे हा, त्याने गुळल्या. गुटल्या 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 गुटल्या. खीरच करतो बाबा. एकच ह्याला एका डायरेक्शन मध्ये सतत फिरवत बसा, गोठला नाही फिरवत. पालटं नाही करायचं, एकच डायरेक्शन घ्यायची. अरे काय एक माणूस नुसता भात त्यावरती अंडा फोडून टाकतो, हलवतो झाला अंडराईस. काय बनवतो ना काय. तर इथं ना आता आम्ही पिठलं आणि गरमागरम असं भाकरी करणार आहोत, कारण काय ना मुलं म्हणत आहेत की आम्ही जास्त काही खाणार नाही आहेत. तर म्हटलं चला मस्त बेसन आणि भाकरी करावं गरमागरम. आणि मला खरंच आहे ना
स्वतःच्या हातचं खाऊन खरंच कंटाळा आला होता. तर त्यांना म्हटलं खरंच तुम्ही बनवा म्हणून. तर ते पण म्हणाले की चल बनवतो म्हणून. तर मी त्यांना सगळं कट करून दिलं, कांदा मिरची वगैरे. फक्त म्हटलं तुम्ही आहे ना फोडणी द्या आणि मग आपण जेवायला बसू. तर आता इथं तेच चाललेलं आहे की मी भाकरी करते आणि हे पिठलं करत आहेत आणि इथं ओंकार आहे ना थोडी मजा मस्ती करतो आहे. तर आता उद्या घर खाली होणार, आज नुसता धिंगाणा चाललेला आहे. तर मी त्यांना म्हटलं मुलांना की तुळशीचं लग्न 4-5 दिवसांनी आहे, आता तुम्ही तेव्हा लगेच या, 4 दिवसांनी लगेच येणार म्हणून काय वाटत नाही आहे. तर चला मग मी माझ्या व्हिडिओला आता इथंच एंड करते. जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. भेटूया उद्याच्या नव्या व्हिडिओमध्ये.